बेसिक टर्म रिवाइज करू एकदा सगळ्या बेसिक टर्म रिवाइज करू. या टर्म मध्ये सगळ्यात आधी लॉज ऑफ मोशन मध्ये एक वर्ड आहे मोशन. तर मोशन काय आहे ते आधी आपण पाहूया. व्हॉट इज मोशन? आपल्याला माहिती आहे, वी हॅव डिफाइंड मोशन इन आवर अर्लियर क्लास. मोशन इज नथिंग बट चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची जो पोझिशन चेंज करते आपण त्याला काय म्हणतो? मोशन. आता याचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया. फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे, तो इथं उभा आहे, ही स्टँडिंग वर गेला आणि काही वेळानंतर तो इथून इथं गेला. ही हॅज परफॉर्म मोशन ऑन अ स्ट्रेट पाथ, लिनियर पाथ. तो हा आहे त्याचा स्टार्टिंग पॉईंट. या स्टार्टिंग पॉईंट पासून तो इथं आला एंड पॉईंट. म्हणजे तो त्याने काय परफॉर्म केली? मोशन परफॉर्म केली. ही हॅज चेंज हिज पोझिशन फ्रॉम दिस स्टार्टिंग पॉईंट टू दिस एंड पॉईंट. याला आपण काय म्हणतो? मोशन म्हणतो. मग ही मोशन आपण एक तर स्ट्रेट पाथमध्ये करू शकतो किंवा सर्क्युलर पाथमध्ये करू शकतो किंवा अजून वेगवेगळ्या टाईपमध्ये किंवा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ही मोशन आपण परफॉर्म करू शकतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला हेच पुढे जाऊन बघायचं आहे की मोशन आणि त्याचे वेगवेगळे प्रकार कसे असतील. ओके, तर मोशन म्हणजे काय? मोशन इज नथिंग बट चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला आपण काय म्हणतो? मोशन म्हणतो. ओके, सो दिस इज हाऊ वी डिफाइन मोशन. मोशन नंतर एक कन्सेप्ट येतो डिस्टन्सचा. आताच आपण पाहिलं होतं एक पर्सन एका स्टार्टिंग पॉईंट पासून एका दुसऱ्या पॉईंट पर्यंत गेला, ज्याला की आपण एंड पॉईंट म्हणतो. आणि आपण काय म्हणतो? ही हॅज चेंज हिज पोझिशन फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. याला आपण डिफाइन केलं मोशन. जेव्हा एखादा पर्सन एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जातो तेव्हा त्यानं जो काही पाथ ट्रॅव्हल केलेला आहे, त्या पर्सननं जो काही पाथ ट्रॅव्हल केलेला आहे, द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय दॅट पर्सन इज नथिंग बट द डिस्टन्स. इज नथिंग बट द डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स इज नथिंग बट पाथ ट्रॅव्हल्ड. डिस्टन्स इज नथिंग बट path traveled by a person from one point while traveling from one point to another point. Okay, distance म्हणजे काय? path traveled by a person while traveling from one point to another point. याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथून इथं जात असताना त्या पर्सननं हा पाथ कव्हर केला किंवा हा पाथ ट्रॅव्हल केला, मग हा झाला आपला, हे झालं आपलं डिस्टन्स. ओके, दिस इज आवर डिस्टन्स. ओके, फॉर एक्झाम्पल या केसमध्ये मी असं म्हणतो की या पर्सननं स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत जाताना 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. किती डिस्टन्स कव्हर केलं? 10 मीटर. 10 मीटर डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे काय केलं? या पाथवर चालताना तो एवढं डिस्टन्स चालत गेला इथून इथपर्यंत. ओके, सो डिस्टन्स म्हणजे काय? द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. त्याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स म्हणतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डिस्टन्स. याच्यानंतर मोशन पाहिलं आपण. मोशन काय असते ते पाहिलं. त्यानंतर डिस्टन्स काय असते ते पाहिलं. एक कन्सेप्ट अजून आपण बघूया डिस्प्लेसमेंटचा. द कन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, आता हे डिस्प्लेसमेंट काय असते? तर वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. एका पॉईंट पासून आपण दुसऱ्या पॉईंट पर्यंत जातो आणि जो काही आपण पाथ फॉलो करायला त्याला आपण म्हणलं डिस्टन्स. द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी विल बी कॉल्ड ॲज डिस्टन्स. आणि द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. मागच्या एक्झाम्पलमध्ये स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हे आपले इनिशियल आणि फायनल पॉईंट. आता एक नवीन एक्झाम्पल घेऊयात आपण. आपण असं कन्सिडर करूया एक पॉईंट आहे त्याचा पॉईंट ए, दुसरा पॉईंट आहे पॉईंट बी. एक पर्सन आहे, त्याने त्याची जर्नी सुरू केली. तो पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेला. पॉईंट बी पासून तो गेला पॉईंट सी पर्यंत. ओके, त्याची जर्नी इथून त्याने स्टार्ट केली. हा झाला आपला स्टार्टिंग पॉईंट, पॉईंट ए. इथून त्याने त्याची जर्नी स्टार्ट केली. ए पासून तो बी पर्यंत गेला आणि बी पासून तो शेवटी कुठे गेला? सी पर्यंत. सी आहे आपला एंड पॉईंट. ओके, A is our starting point, C is our end point. ओके, आता स्टार्टिंग पॉईंट पासून एंड पॉईंट पर्यंत जात असताना त्यानं दोन पाथ ट्रॅव्हल केले. द पर्सन हॅज ट्रॅव्हल्ड टू
डिफरंट पाथ्स. पहिला पाथ फ्रॉम A to B आणि दुसरा पाथ फ्रॉम B to C. आपण असं कन्सिडर करूया की दिस पर्सन हॅज ट्रॅव्हल्ड 2 डिफरंट पाथ्स. पहिल्या पाथमध्ये तो 3 मीटर चालत गेला A पासून B पर्यंत जाताना आणि दुसऱ्या पाथमध्ये तो 4 मीटर चालत गेला B पासून C पर्यंत. ओके. आता या केसमध्ये डिस्टन्स त्याने किती ट्रॅव्हल केले? तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विल बी 3 + 4 दॅट इज 7 मीटर. ओके. आपण आताच पाहिलं होतं डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स इज नथिंग बट द पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट ऑर बॉडी. त्या बॉडीनं किंवा त्या ऑब्जेक्टनं किती पाथ ट्रॅव्हल केला हे म्हणजे असते त्याचं डिस्टन्स किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल. तर इन दिस केस द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विल बी 3 + 4 दॅट इज 7 meters. ओके. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला बघायचं आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं. ओके. तर आपण निघालो A पासून गेलो B पर्यंत, B पासून गेलो परत C पर्यंत. ओके. आपला स्टार्टिंग पॉइंट आहे A आणि एंडिंग पॉइंट आहे C. इफ आय जॉइन दीज 2 पॉइंट्स दॅट इज A and C, या दोन पॉइंटला जर मी जॉइन केलं तर मला एक अशी स्ट्रेट लाईन भेटते इथं. Okay, I got one straight line from the starting point to this ending point. आपल्याला माहित आहे पायथागोरस थेरम. जर मला या साइडची लेंथ काढायची असेल तर दिस साइड या साइडचा स्क्वेअर प्लस दिस साइड या साइडचा स्क्वेअर, या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन आणि त्याचा स्क्वेअर रूट जर घेतलं तर मला या साइडची लेंथ येते. आता ही लेंथ मी कशी कॅल्क्युलेट करणार? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 9 आणि 16 25, 25 चा स्क्वेअर रूट 5, म्हणजे या साइडची माझी लेंथ येते 5 मीटर. ओके. सो इन दिस एक्झाम्पल 5 मीटर विल बी द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय आलं? 5 मीटर आलं. ओके. मग डिस्प्लेसमेंटला आपण डिफाइन कसं करणार? सो डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट किंवा initial point and final point. Okay. Displacement is nothing but the shortest distance between initial point and final point. Initial point and final point मधलं सगळ्यात shortest distance त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. ओके. आता या डिस्प्लेसमेंटला मेजर करण्यासाठी वेगवेगळे युनिट आहेत आपल्याजवळ. जर डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर त्याला आपण सेंटीमीटर मध्ये मेजर करतो. अजून थोडं जास्त असेल मीटर मध्ये, खूप जास्त असेल किलोमीटर मध्ये. Okay. So displacement is nothing but the shortest distance between initial point and final point. याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स म्हणजे काय होतं? डिस्टन्स वॉज द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय एन बॉडी. त्याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स म्हणतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये अजून एक फरक काय? तर जेव्हा कधी आपण डिस्टन्स एखाद्या एक्झाम्पलमध्ये सांगतो किंवा डिस्टन्स किती मेजर केलं हे काउंट करतो, ते डिस्टन्स आपण एक्सप्रेस करतो वेगवेगळ्या युनिटमध्ये, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटरमध्ये. आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा आपण कशात एक्सप्रेस करतो? सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर. ओके. द युनिट्स युज्ड फॉर मेजरिंग डिस्टन्स ॲज वेल ॲज डिस्प्लेसमेंट आर सेम. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी जे काही आपण युनिट यूज करतो ते दोन्ही युनिट कसे आहेत? सेम आहे. ओके. पण देर इज वन मेजर डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. जेव्हा कधी आपण डिस्टन्स एक्सप्रेस करतो किंवा डिस्टन्स सांगतो तेव्हा आपण फक्त मॅग्निट्यूड सांगतो. ओके. फॉर एक्झाम्पल आपण 2 सिटीजमधलं डिस्टन्स सांगतो 50 किलोमीटर, तर आपण काय करतो? फक्त त्याची व्हॅल्यू सांगतो 50 किलोमीटर. पण तेच जर मला डिस्प्लेसमेंट सांगायचं झालं तर मला मॅग्निट्यूड तर सांगावंच लागते इन टर्म्स ऑफ मीटर, किलोमीटर, आणि त्याच्यासोबत मला डायरेक्शनसुद्धा सांगणं गरजेचं आहे. Okay, so your displacement is a vector quantity. Displacement requires magnitude as well as direction. डिस्प्लेसमेंटला जेव्हा आपण डिफाइन करतो किंवा सांगतो तेव्हा आपण त्याचं डायरेक्शन आणि त्याची मॅग्निट्यूड दोन्ही डिफाइन करतो. आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेस डिस्टन्सला एक्सप्रेस करतो तेव्हा आपण त्याचं फक्त मॅग्निट्यूड सांगतो. म्हणजे डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि हे आहे आपलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक. या केसमध्ये आपण पाहिलं होतं डिस्टन्स किती? डिस्टन्स इन दिस केस विल बी 3 + 4
4 दॅट इज 7 मीटर आणि डिस्प्लेसमेंट या केसमध्ये किती आहे 5 मीटर. काय जास्त आहे डिस्टन्स जास्त आहे कोणापेक्षा डिस्प्लेसमेंटपेक्षा. आणि आपण डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय केली इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट किंवा इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट द शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. आणि कोणत्याही दोन पॉइंट मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो त्या दोन पॉइंटमध्ये आणि ही स्ट्रेट लाईन म्हणजे काय असते त्या दोन पॉइंटमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके सो डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट इज अ shortest distance between any points. कोणत्याही दोन पॉइंट मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट. ओके हे झालं आपलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. हे कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी झालेले आहे 8वी ला तरी आपण एकदा रिवाइज करू. ओके नाउ वी विल मूव टुवर्ड्स आवर नेक्स्ट पॉइंट. आपला नेक्स्ट पॉइंट आहे स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण पाहतोय स्पीड. ओके सो व्हॉट इज स्पीड. स्पीड म्हणजे काय. आता आपण डिस्टन्स पाहिलं. डिस्टन्सला आपण कसं डिफाईन केलं वी हॅव डिफाईन डिस्टन्स ॲज ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट ऑर बॉडी त्याला आपण म्हणलं डिस्टन्स. ओके पण जर मी एक पर्टिक्युलर डिस्टन्स एका पर्टिक्युलर टाईममध्ये जर कव्हर करत असेल आणि मी त्याचा जर रेशो घेत असेल तर मी त्याला म्हणतो स्पीड. व्हॉट इज स्पीड. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. स्पीड इज युअर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. ओके आता या स्पीडला आपण असं लिहितो स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. फॉर एक्झाम्पल मी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत गेलो. माझा एक पॉईंट होता पॉईंट ए आणि दुसरा पॉईंट आहे माझा पॉईंट बी. मी पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत गेलो आणि पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जात असताना मी कव्हर केलं डिस्टन्स 10 मीटर. मी किती डिस्टन्स कव्हर केलं 10 मीटर. कसं कव्हर केलं व्हाईल ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. पॉईंट ए टू पॉईंट बी मी जेव्हा ट्रॅव्हल करू लागलो किती डिस्टन्स कव्हर केलं 10 मीटर. आणि हे 10 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी मला वेळ लागला 5 सेकंद. किती वेळ लागला 5 सेकंद. 10 मीटर डिस्टन्स 5 सेकंदमध्ये मी कव्हर केलं. माझी स्पीड किती 2 मीटर पर सेकंद. माय स्पीड विल बी 2 मीटर पर सेकंड. ओके सो व्हॉट इज स्पीड. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. ओके 2 मीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदात मी 2 मीटर डिस्टन्स कव्हर करत गेलो. कधी कव्हर करत गेलो जेव्हा मी पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जाऊ लागलो तेव्हा. ओके याची जर मला डायग्राम काढायची झाली तर मी असे काढतो. या पार्कची लेंथ 10 मीटर डिस्टन्स आणि किती वेळ लागला मला याच्यासाठी 5 सेकंड टाइम लागला हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. सो दिस इज टाइम अँड दिस इज डिस्टन्स. सो व्हॉट इज स्पीड. स्पीड इज अ रेशो ऑफ डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. डिस्टन्स किती होतं 10 मीटर. टाइम किती होता 5 सेकंड. 10 डिवाइडेड बाय 2 मीटर पर सेकंड वॉज द स्पीड. ओके सो दिस वॉज ऑल अबाउट स्पीड. स्पीड सारखाच अजून एक कन्सेप्ट आपल्याजवळ आहे जो की आपण फिजिक्समध्ये नेहमी डिस्कस करतो त्याला आपण म्हणतो वेलॉसिटी. ओके स्पीडबद्दल सुद्धा आपण 8वी ला पाहिलं होतं. आता बघायला आपण वेलॉसिटी. ओके वेलॉसिटी काय असते. व्हॉट इज वेलॉसिटी. वेलॉसिटी काय असते ते समजून. ओके आपण लास्ट याच्यात एक्झाम्पल पाहिलं होतं. एक ऑब्जेक्ट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत गेला. ते डिस्टन्स होतं 10 मीटर. 10 मीटर डिस्टन्स कव्हर केला आपण 5 सेकंदात. आपण
आणि स्पीड आली 2 मीटर पर सेकंड. ओके. तर डिस्प्लेसमेंट काय आहे, सॉरी वेलोसिटी काय असते, तर स्पीड इज रिलेटेड विथ डिस्टन्स. जशी स्पीड ही टर्म डिस्टन्स सोबत रिलेटेड आहे, तसंच वेलोसिटी ही टर्म डिस्प्लेसमेंट सोबत रिलेटेड आहे. ओके. सो युअर वेलोसिटी इज रिलेटेड विथ डिस्प्लेसमेंट. मग वेलोसिटीची डेफिनेशन कशी करणार आपण? सो वेलोसिटी इज अ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. वेलोसिटी इज अ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. ओके. मग या वेलोसिटीला आपण कसं एक्सप्रेस करणार? इन द फॉर्म ऑफ mathematical formula. So velocity will be displacement divided by time. Velocity will be displacement divided by time. Okay. Velocity is nothing but displacement per unit time. Mathematically it can be represented as velocity is equal to displacement divided by time. आता हे डिस्प्लेसमेंट काय आहे हा कन्सेप्ट आपण पाहिला होता. परत एकदा मागचंच एक्झाम्पल आपण रिवाइज करूया. 3 पॉइंट आहेत आपल्याला. पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे आणि पॉइंट सी आहे. पॉइंट ए टू बी 3 मीटर डिस्टन्स, पॉइंट बी टू सी 4 मीटर डिस्टन्स आणि या दोन पॉइंटचं हे डिस्टन्स आपल्याला आलं होतं 5 मीटर. हे डिस्टन्स आपल्याला आलं होतं 5 मीटर. ओके. सो मी एला सुरुवातीला उभा होतो. स्टार्टिंग पॉइंट माझा ए होता. मी ए पासून बी ला गेलो, 3 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. परत मी बी पासून सी ला गेलो, 4 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. टोटल डिस्टन्स किती झालं? 3 आणि 4 7 मीटर. पण डिस्प्लेसमेंट किती झालं? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दिस स्टार्टिंग पॉइंट अँड दिस एंडिंग पॉइंट. या दोन पॉइंट मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स ते किती आलं? 5 मीटर. सो इन दिस केस डिस्प्लेसमेंट विल बी 5 मीटर. डिस्प्लेसमेंट विल बी 5 मीटर. फॉर एक्झाम्पल ए टू बी जाताना मला वेळ लागला 1 सेकंड. ए टू बी जाताना मला वेळ किती लागला? 1 सेकंड. आणि बी टू सी जाताना मला वेळ लागला 2 सेकंड. ओके. ए टू बी मला जाताना वेळ लागला 1 सेकंड आणि बी टू सी मला जाताना किती वेळ लागला? 2 सेकंड. मला टोटल टाइम किती लागला? बाय ट्रॅव्हलिंग फ्रॉम ए टू सी मला टोटल टाइम किती लागला? तर 1 + 2 दॅट इज 3 सेकंड. सो टाइम टेकन विल बी 3 सेकंड. आता तुमची वेलोसिटी काय आहे? 5 मीटर दॅट इज डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टोटल टाइम. किती टाइम लागला? आधी 1 सेकंड लागला हे 3 मीटर कव्हर करायला, नंतर हे 4 मीटर कव्हर करायला किती वेळ लागला? 2 सेकंड. 1 + 2 दॅट इज 3 सेकंड. 5 मीटर डिवाइडेड बाय 3 सेकंड हे इथे तुमचं अप्रॉक्सिमेटली 1.66 मीटर पर सेकंड. 1.66 मीटर पर सेकंड विल बी युअर वेलोसिटी. ओके. सो व्हॉट इज वेलोसिटी? वेलोसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम यालाच आपण काय म्हणतो? वेलोसिटी. ओके. सो या दोन पॉइंट नंतर आपल्याला आपले 8th स्टँडर्डला पाहिलेले काही कन्सेप्ट आपल्याला रिवाइज आहे. पहिला कन्सेप्ट असा होता की आपण डिस्टन्स काय असते ते पाहिले आणि सेकंड कन्सेप्ट होता डिस्प्लेसमेंट काय असते ते पाहिले. ओके. त्यानंतर आता आपण बघितलं की स्पीड काय असते आणि त्यानंतर आता आपण बघतोय वेलोसिटी काय असते. ओके. आणि आपण हे सुद्धा सांगितलं होतं की स्पीड डिपेंड्स अपॉन डिस्टन्स अँड वेलोसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट. जसं स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे, तसंच मला जर वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर मला काय माहीत असणं गरजेचं आहे? डिस्प्लेसमेंट. ओके. आणि आपण हे सुद्धा सांगितलं होतं की स्पीड इज स्केलर क्वांटिटी. जसं की स्पीड एक स्केलर क्वांटिटी आहे, तसंच वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी, वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे काय? तर मी जेव्हा कधी आता या केसमध्ये आपण ऑब्जेक्टची वेलोसिटी सांगितली, वेलोसिटी कॅल्क्युलेट केली. किती आली वेलोसिटी? 1.66 मीटर पर सेकंड. हे झालं तुमच्या वेलोसिटीचं मॅग्निट्यूड. वेलोसिटीचं मॅग्निट्यूड काय झालं? दिस इज मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी विच इज 1.66 मीटर पर सेकंड. ओके. आता या वेलोसिटीचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केला पण आपण डायरेक्शन सांगितली नाही.
तर या वेलोसिटीची डायरेक्शन आपण सांगू शकतो. डायरेक्शन काय असेल या वेलोसिटीची? फ्रॉम ए टू सी, फ्रॉम ए टू सी. ओके, आता ए टू सी कसं घेतलं? इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट होता पॉइंट ए, फायनल पॉइंट होता पॉइंट सी. मग तुमच्या वेलोसिटीची डायरेक्शन काय राहील? फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट सी. ओके, सो पॉइंट ए टू सी ही असेल तुमची वेलोसिटी आणि याचं मॅग्निट्यूड आहे 1.66 मीटर पर सेकंड. सो दिस वॉज ऑल अबाउट वेलोसिटी अँड युअर वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? तर मी जेव्हा कधी वेलोसिटीला एक्सप्रेस करेल किंवा डिफाईन करेल तेव्हा मी वेलोसिटीचं आधी मॅग्निट्यूड सांगत आणि मॅग्निट्यूड सांगितल्यानंतर त्या वेलोसिटीची डायरेक्शन सुद्धा मला सांगणं गरजेचं आहे. ओके, सो इन दिस वे युअर वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. वी एक्सप्रेस वेलोसिटी इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज इन टर्म्स ऑफ डायरेक्शन ऑल्सो. कंपल्सरी आहे. जेव्हा कधी मी वेलोसिटी सांगतो मला त्याचं मॅग्निट्यूड पण सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच मला त्या वेलोसिटीची डायरेक्शन पण सांगणं गरजेचं आहे. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट स्पीड अँड वेलोसिटी. स्पीड वॉज अ स्केलर क्वांटिटी, वेलोसिटी वॉज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, बरं, स्पीडसाठी युनिट काय होते? स्पीडसाठी युनिट पाहिले आपण मीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवर असे युनिट, वेगवेगळे युनिट आपण स्पीडसाठी यूज करतो. सेम युनिट्स विल बी यूज्ड फॉर मेजरिंग वेलोसिटी ऑल्सो. वेलोसिटीसाठी सुद्धा तेच युनिट असते. मीटर पर सेकंद, सेंटीमीटर पर सेकंद, किलोमीटर पर आवर हेच युनिट असते. म्हणजेच स्पीड आणि वेलोसिटीचे युनिट्स कसे आहेत? सेम आहेत. ओके, पण स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे आणि वेलोसिटी ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कम्पेअर बिटवीन स्पीड अँड वेलोसिटी. तुम्हाला 3 ते 4 पॉईंटमध्ये याचं कंपॅरिझन लिहावं लागेल. ओके, 3 ते 4 पॉईंटमध्ये कंपॅरिझन लिहायचं आणि एखादं एक्झाम्पल असं द्यायचं स्पीडचं आणि एखादं एक्झाम्पल असं द्यायचं वेलोसिटीचं. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट स्पीड अँड वेलोसिटी. Now we will move towards our next point. We will move towards our next point, that is effect of speed and direction on velocity. Effect of speed and direction on वेलोसिटी. वेलोसिटीवर स्पीड आणि डायरेक्शनचा कसा इफेक्ट होतो ते आपण आता बघतोय. ओके, सो वी हॅव डिफाईन्ड वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय? तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला सुद्धा आपण काय म्हणतो? वेलोसिटी. ओके, म्हणजे ही वेलोसिटी दोन गोष्टींवर डिपेंड आहे. एक तर त्या वेलोसिटीचं मॅग्निट्यूड आणि दुसरं त्या वेलोसिटीची डायरेक्शन. ओके, तर आता वेलोसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजेच स्पीड असते. वेलोसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजेच काय असते? स्पीड असते. आणि स्पीड अलॉंग विथ डायरेक्शन, द कॉम्बिनेशन ऑफ स्पीड अँड डायरेक्शन इज नथिंग बट वेलोसिटी. वेलोसिटीमध्ये आपण स्पीड सुद्धा सांगतो आणि त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन पण सांगतो. म्हणजे वेलोसिटी काय? वेलोसिटी इनडायरेक्टली एक कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे? स्पीडचं आणि डायरेक्शनचं. मग आपण असं म्हणू शकतो की वेलोसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. वेलोसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, आता वेलोसिटी स्पीड आणि डायरेक्शनवर डिपेंड करते म्हणजे काय करते? तर वेलोसिटीची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. कधी चेंज होऊ शकते? जेव्हा कधी ऑब्जेक्टची स्पीड चेंज होईल तेव्हा वेलोसिटी चेंज होईल, किंवा जेव्हा कधी ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होईल तेव्हा सुद्धा वेलोसिटी काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. Velocity depends upon two different factors. First is speed, second is velocity, second is direction. Okay, जर स्पीड चेंज झाली तरी सुद्धा वेलोसिटी चेंज होईल आणि जर डायरेक्शन चेंज झाली ऑब्जेक्टची तरी सुद्धा वेलोसिटी चेंज होईल. आणि जर दोन्ही चेंज झाले, फॉर एक्झाम्पल स्पीडही चेंज झाली ऑब्जेक्टची आणि त्याची डायरेक्शनही चेंज झाली तरी सुद्धा वेलोसिटी काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. सो वेलोसिटीमध्ये चेंज होऊ शकतात आणि किती प्रकारे चेंज होऊ शकतात? वेलोसिटीमध्ये 3 प्रकारे चेंज होऊ शकतात. पहिलं, फर्स्ट, when speed changes,
चेंज होणार आहे किंवा वेलोसिटी चेंज होईल. when direction changes, जेव्हा कधी डायरेक्शन बदललं किंवा डायरेक्शन मध्ये काही चेंजेस येतील तेव्हा सुद्धा वेलोसिटी काय होणार, चेंज होणार आहे. आणि तिसरं, when both speed as well as direction changes. ओके, तर आता या हेडिंगला आपण रिप्लेस करू एका वेगळ्या हेडिंगने. याला रिप्लेस करू वेलोसिटी चेंजेस. वेलोसिटी चेंज होते. कधी चेंज होते वेलोसिटी? जेव्हा स्पीड चेंज होते. वेलोसिटी कधी चेंज होऊ शकते? जेव्हा डायरेक्शन चेंज होईल ऑब्जेक्टची. आणि वेलोसिटी केव्हा चेंज होईल? जेव्हा दोन्ही स्पीड सुद्धा आणि डायरेक्शन दोघं सुद्धा चेंज होते तेव्हा सुद्धा वेलोसिटी काय होते, चेंज होते. म्हणजे वेलोसिटी डिपेंड्स अपॉन टू डिफरंट फॅक्टर्स, स्पीड अँड डायरेक्शन. अँड दिस वेलोसिटी कॅन बी चेंज इन 3 डिफरंट वेज. ही वेलोसिटी 3 वेगवेगळ्या प्रकारे किंवा 3 वेगवेगळ्या वेजमध्ये आपण चेंज करू शकतो. पहिला वे काय, तो बाय चेंजिंग द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट वी कॅन चेंज इट्स वेलोसिटी. ओके. सेकंड वे, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट, by changing direction of an object we can change its velocity. Third, by changing speed as well as direction of that object we can change its velocity. Okay, so velocity can be changed or varied in 3 different ways. First, by changing the speed, second by changing the direction, and third by changing speed along with direction. So this was all about the factors which affect velocity. वेलोसिटीला 2 फॅक्टर अफेक्ट करतील. पहिला फॅक्टर आहे स्पीड आणि दुसरा फॅक्टर आहे डायरेक्शन. ओके, तर आज आपण 3-4 पॉईंट पाहिले. आपण आपले डिस्कशन स्टार्ट केलं मोशन पासून. वी हॅव डिफाइंड मोशन, देन वी हॅव डिफाइंड डिस्टन्स, वी हॅव डिफाइंड डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आपण स्पीड काय असते ते पाहिलं. थोड्या वेळानंतर आपण वेलोसिटी काय असते ते पाहिलं. आता आपण बघू लागलो की फॅक्टर्स विच अफेक्ट्स वेलोसिटी. वेलोसिटी कशा कशामुळे अफेक्ट होऊ शकते किंवा असे कोणते फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे की वेलोसिटी चेंज होते ते आपण आता पाहिलं. यात आपण पाहिलं की वेलोसिटी चेंज होते एकतर त्या ऑब्जेक्टची स्पीड बदलल्यावर, नाहीतर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन बदलल्यावर. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. एग्जाम मध्ये क्वेश्चन येऊ शकते, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. तर त्यात आपण लिहू शकतो की वेलोसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन. वेलोसिटी 2 वेगवेगळ्या गोष्टींवर डिपेंड असते. एक असते स्पीड, दुसरी असते डायरेक्शन. जर या 2 गोष्टी चेंज झाल्या, इफ दीज 2 फॅक्टर गॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑर अलॉंग टाइम, देन वेलोसिटी विल ऑल्सो चेंज. हे असं आपण आन्सरमध्ये लिहू शकतो. ओके, सो this is factors affecting velocity or effect of speed and direction on velocity. आता याच्यासाठी एक आपण एक्झाम्पल सुद्धा कन्सिडर करू शकतो. काय एक्झाम्पल आहे? फॉर एक्झाम्पल, मी एका स्ट्रेट रोडवर ट्रॅव्हल करतो. मी एका स्ट्रेट रोडवर ट्रॅव्हल करत आहे आणि माझी स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ स्ट्रेट रोड विथ द स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. आणि या स्ट्रेट रोडनं पुढे जात असताना मला एक टर्न लागला असे एक शार्प टर्न आहे. त्या टर्नवर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा कधी आपण ट्रॅव्हल करत असतो स्ट्रेट रोडवर ट्रॅव्हल करताना आपण आपली स्पीड वाढवू शकतो, कमी करू शकतो. पण जेव्हा आपण एखाद्या टर्नवरून पास होत असतो जनरली आपण आपली स्पीड काय करतो, रिड्यूस करतो. ओके, कशामुळे रिड्यूस करतो? कारण गाडी स्लिप होऊ नये आणि व्यवस्थितरित्या आपण तो टर्न घेऊन पुढे निघून जातो. या दृष्टीने आपण एखाद्या टर्नवर काय करतो, गाडीची स्पीड कमी करतो. आता मी जेव्हा एका स्ट्रेट पाथनं ट्रॅव्हल करू लागलो तेव्हा माझी डायरेक्शन कशी होती, कॉन्स्टंट होती. आय वॉज ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट पाथ, सो माय डायरेक्शन वॉज कॉन्स्टंट. पण जेव्हा मी टर्नवर पोहोचलो तेव्हा मी माझी स्पीड रिड्यूस केली म्हणजे माझी वेलोसिटी काय झाली, चेंज झाली. ओके, आपण आत्ताच पाहिलं होतं वेलोसिटी डिपेंड्स अपॉन 2 थिंग्स. फर्स्ट इज स्पीड, सेकंड इज डायरेक्शन. त्या टर्नवर पोहोचल्यावर आपण आपली स्पीड कमी करतो, त्याच्यामुळे वेलोसिटी चेंज झाली.
आणि त्याच्यासोबतच आपण आपली डायरेक्शन पण चेंज करतो. फॉर एक्झाम्पल मी एका अशा स्ट्रेट रोडनं जाऊ लागलो असं, आणि या टर्नवरून मला असं इकडे जायचं. तर या पाथनं जाताना माझी स्पीड होती 10 मीटर पर सेकंड, कॉन्स्टंट स्पीड होती. इथं पोहोचल्यानंतर मी काय केली, माझी स्पीड रिड्यूस केली. माझी स्पीड मी 10 वरून थोडं कमी केली, 5 वर आणली, 3 वर आणली, आणि इथून मग स्पीड कमी करून मी एवढा टर्न कव्हर केला. हा टर्न कव्हर करत असताना एवढ्या रिजनमध्ये मी माझी स्पीड पण रिड्यूस केली आणि माझी डायरेक्शन पण काय झाली, चेंज झाली. ओके, सो at this point I have reduced my speed as well as I have changed my direction. जेव्हा मी स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज करतो, माझी वेलोसिटी काय होणार, चेंज होणार. माय वेलोसिटी विल बी चेंज. ओके, सो दिस इज एक्झाम्पल हाऊ वेलोसिटी डिपेंड्स अपॉन स्पीड as well as डायरेक्शन. वेलोसिटी स्पीड आणि डायरेक्शनवर कशी डिपेंड करते याचे हे चांगले एक्झाम्पल आहे. ओके, असे बरेच एक्झाम्पल आपल्याला डे टू डे लाईफमध्ये बघायला मिळतात. ओके, सो या 3-4 पॉईंटवर काही न्यूमेरिकल सुद्धा असतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल एक न्यूमेरिकल असं येईल की अ पर्सन हॅज ट्रॅव्हल्ड फ्रॉम point A to point B, and the distance between point A and point B is 100 meters. For traveling this distance, he has taken a time of 10 seconds. So calculate his speed. त्याची स्पीड कॅल्क्युलेट करा म्हणून येऊ शकते. तर आपण पाहिलं की A आणि B मधलं डिस्टन्स किती आहे, 100 मीटर आहे, आणि A to B जाण्यासाठी त्याला वेळ किती लागला, 10 सेकंद लागला. 100 मीटर डिस्टन्स, 10 सेकंड टाइम, म्हणजे D आहे तुमचा 100 मीटर आणि T आहे तुमचा 10 सेकंड. तुमची स्पीड काय, स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स आहे 100, टाइम आहे 10 मीटर पर सेकंड will be speed.